नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण निघंटू ग्रंथ हा टॉपिक पाहणार आहोत. तर एक्झाम दृष्ट्या हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु MCQ मध्ये याचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. याला जास्त वेटेज सुद्धा नाही आहे. तर पाहूयात निघंटू ग्रंथ या टॉपिकच्या नोट्स. ज्या ग्रंथामध्ये द्रव्याखेरीज खनिज व प्राणिज द्रव्यांचाही अंतर्भाव आहे त्या ग्रंथाला निघंटू हे नाव आहे. निघंटू शब्दाची उत्पत्ती नि व घंट या धातूपासून झालेली आहे. त्याचे पर्याय निघंट, निघंटन, भाष्य इत्यादी. त्यानंतर त्याचे प्रकार दोन प्रकार सांगितलेले आहेत. प्राधान्याने मुख्य नाव व पर्याय देणारे निघंटू, उदाहरणार्थ अष्टांग निघंटू, पर्याय रत्नमाला, निघंटू शेष. आणि दुसरा प्रकार आहे इतर माहिती देणारे निघंटू, उदाहरणार्थ धन्वंतरी निघंटू, राजनिघंटू, भावप्रकाश निघंटू. तर असे त्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. नेक्स्ट आहे निघंटू ग्रंथाचं महत्त्व. तर वनस्पती नाव व परिचय नसल्यावर वैद्य गोंधळून जातो. त्याला वनस्पती समोर दिसत असूनही त्याचं महत्त्व तो समजू शकत नाही. त्यानंतर वनस्पती ज्ञानावर चिकित्सा अवलंबून असल्याने वैद्य रोगनिराकरणासाठी वनस्पतीचा वापर करू शकत नाही. आता एखाद्या वैद्याला जर वनस्पतीचं नावच माहीत नाही तर तो त्याचं महत्त्व समजणार नाही, आणि महत्त्व समजलं नाही तर तो त्याचा चिकित्सेत उपयोग करू शकणार नाही. वनस्पती परिचय, गुण, कर्म, चिकित्सेत उपयोग हा ज्ञान होण्यासाठी असतो, त्यानंतर औषध बनवण्यासाठी. नेक्स्ट आता आपण काही निघंटू ग्रंथ पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचे ग्रंथकर्ता, त्यानंतर त्यांचा काल आणि थोडक्यात डिस्क्रिप्शन पाहणार आहोत. तर सुरुवातीला धन्वंतरी निघंटू. त्याचे ग्रंथकर्ता ठाणेश्वरवासी महेंद्र भौगिक. त्यांचा काल होता इसवी सन 10वे शतक. त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रथम द्रव्य नाव व पर्यायी नावात ग्रंथ लिहिला आहे. नंतर रस, गुण, कर्म, रोगग्नता हे मुद्दे त्यात ॲड केले. 7 वर्गांमध्ये क्लासिफाय केले त्यांनी. गुडुच्य आदी, शतवग आदी, त्यानंतर चंदन आदी, करवीर आदी, अभ्रक आदी, आम्र आदी, सुवर्ण आदी, मिश्रक आदी इत्यादी. व त्यांनी यामध्ये 700 पेक्षा अधिक द्रव्यांचा उल्लेख केलेला आहे. नेक्स्ट आहेत शोडल निघंटू. ग्रंथकर्ता आहेत शोडल. काल 12वे शतक. त्याचं डिस्क्रिप्शन गुणकर्म व प्रकार अधिक विस्तृत त्यांनी वर्णन केलेलं आहे. उदाहरणार्थ निंबू, खदीर यांचे विविध प्रकार. आणि याचे टीकाकार आहेत राघव भट्ट. नेक्स्ट आहे कैदेव निघंटू. त्याचे ग्रंथकर्ता कैदेव व काल इसवी सन 1450. त्यामध्ये सांगितलेलं आहे की नाव पथ्य विबोधक, त्यानंतर आहारविरावर भार दिलेला आहे. त्यानंतर स्वस्थवृत्ताची विस्तृत माहिती दिलेली आहे. आणि याच्यामध्ये एकूण 9 वर्गांचं वर्णन केलेलं आहे. औषधी, धातू, धान्य, द्रव, त्यानंतर मांस, विहार, मिश्रक आणि नाना अर्थवर्ग. त्यानंतरचा आहे मदनपाल किंवा मदन विनोद निघंटू. त्याचे ग्रंथकर्ता आहेत मदनपाल आणि काल आहे 11वे किंवा 12वे शतक. त्यामध्ये वर्णन केलेलं आहे एकूण 13 वर्गांचं. त्यामध्ये अभय आदी, शुंठ्य आदी, कर्पूर आदी, सुवर्ण आदी, वट आदी, फल आदी, शाक, पानी आदी, इक्षु आदी, धान्य गुण, त्यानंतर धान्य कृतान, मांस वर्ग आणि मिश्रक वर्ग. नेक्स्ट आहेत भावप्रकाश निघंटू. त्याचे ग्रंथकर्ता आहेत भावमिश्र आणि काल आहे इसवी सन 1558. त्याचे टीकाकार आहेत विश्वनाथ द्विवेदी आणि ब्रह्मशंकर शास्त्री. आणि यामध्ये एकूण 23 वर्ग सांगितलेले आहेत आणि 1063 द्रव्यांचा त्यात उल्लेख आलेला आहे. नेक्स्ट आणि लास्ट आहे राजनिघंटू. त्याचे ग्रंथकर्ता आहेत नरहरी आणि त्याचा काल आहे 15वे शतक. यामध्ये वरील सर्व ग्रंथांचा अभ्यास करून ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण ग्रंथ पाहिले त्याचा सर्व अभ्यास करून राजनिघंटू हा ग्रंथ लिहिलेला आहे. मागे जो आपण धन्वंतरी निघंटू पाहिला त्याची अधिक छाप यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर 16 वर्गांमध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर द्रव्याची मराठी, कानडी, तेलुगू नावे सुद्धा या ग्रंथामध्ये दिलेली आहेत आणि मोठ्या संख्येत द्रव्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामुळे राजनिघंटू हा वरील सर्व ग्रंथांपैकी फेमस ग्रंथ आहे. तर या होत्या द्रव्यगुण विज्ञान पेपर 1 संबंधित निघंटू ग्रंथाच्या संपूर्ण नोट्स. तर यावर तुम्हाला शक्यतो MCQज विचारला जाऊ शकतो, तर त्यानुसार अभ्यास करा. ग्रंथकर्ता, कोणत्या ग्रंथाचे कोण ग्रंथकार आहेत, त्याचा काल आणि त्यासोबतच कोणत्या ग्रंथामध्ये किती वर्ग सांगितलेत, तर हे MCQ दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर आपला व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.